मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्हा परिषदेचा आज प्रशासकीय राजमध्ये अर्थसंकल्प सादर झाला। 50 कोटीचा हा अर्थसंकल्प सादर झालेला आहे। आपण आज बघूया या अर्थसंकल्पामध्ये काय काय तरतुदी झाल्या आहेत आणि काय काय नवीन योजना या ठिकाणी सादर केलेल्या आहेत। मी योगेश सुने, नवराज्य लाईव्ह न्यूज, जळगाव। सर्वांना नमस्कार। मी मीनल करणवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव। आज जिल्हा परिषद जळगावच्या 26-27च्या अर्थसंकल्प त्याला मान्यता देण्यात आली। 50,57,00,000चं अर्थसंकल्प होतं। त्याच्यात शासन निर्णयानुसार वेगळ्या-वेगळ्या विभागांसाठी त्यांची मिनिमम तरतुदी, समजा महिला बालकल्याणसाठी 10%, दिव्यांग कल्याणसाठी 5%, त्यानुसार पैसे ठेवण्यात आले। समाज कल्याण विभागांसाठी 2,50,00,000, दिव्यांग कल्याण विभागांसाठी 1,53,00,000, महिला व बाल कल्याण विभागांसाठी 1,02,00,000, ग्रामीण पाणी पुरवठा विभागांसाठी 5,30,00,000, शिक्षण विभागांसाठी 2,52,00,000, पशुसंवर्धन विभागांसाठी 2,05,00,000, ह्याप्रमाणे सगळ्या विभागांसाठी आपण तरतूद केलेली आहे। यावर्षी आमचं विशेष 2 गोष्टींवर लक्ष होतं। पहिला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, ज्याच्यासाठी सेसमधून 1 कोटी रुपये विशेष ठेवलेले आहेत। त्यात मुख्यमंत्री समृद्धचे वेगळे काम, जसं CCTV बसवणे किंवा जलतारे करून घेणे किंवा अंगणवाडी सोलर करणे, अशा विशेष विकासाची कामं आहेत। पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाचा मिळून एक विशेष कुत्र्यांना हँडल करण्याचं GR पण आहे, सुप्रीम कोर्टाचे निर्देश पण आहेत। त्यासाठी आपण वेगळे 1 कोटी ठेवलेले आहेत। त्यात अँटी रेबीज व्हॅक्सीन आणि काही मोठ्या ग्रामपंचायतीला ABC सेंटर, ॲनिमल बर्थ कंट्रोल सेंटर सेटअप करण्यासाठी ही तरतूद केलेली आहे।